मंडळी, मराठवाड्यातील राजकीय गणित आपण पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूयात. मराठवाड्यात ओबीसी समाजाचे, मराठा समाजाचे, आदिवासी समाजाचे, एससी समाजाचे किती आमदार निवडून आले ते आपण आज पाहणार आहोत. तर लगेच सुरू करूयात. तर मराठवाड्यात एकूण 46 आमदार निवडून आलेले आहेत. तर 46 एवढा मतदारसंघ आहे मराठवाड्यात. मराठवाड्यात 46 पैकी 29 हे मराठा समाजाचे आमदार आहेत. तर 9 हे ओबीसी समाजातून येतात. 2 अल्पसंख्याक समाजातून येतात. 5 हे एससी समाजातून आलेले आहेत. तर 1 हे आदिवासी समाजातून आमदार निवडून आलेले आहेत. मराठवाड्यात जिल्ह्यानिहाय जर पाहायचं झालं मराठा आमदार किती निवडून आलेले आहेत, तर चला मग सुरू करूयात. नांदेड जिल्ह्यातून 6 आमदार निवडून आलेले आहेत. मराठा आमदार निवडून आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर मधून 4 आमदार निवडून आलेले आहेत. जालनामधून 4 आमदार निवडून आलेले आहेत. तर लातूरमधून सुद्धा 4 आमदार निवडून आलेले आहेत. परभणीमध्ये 3 आमदार मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. बीडमध्ये 3 आमदार मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा 3 आमदार मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. तर हिंगोलीमध्ये सुद्धा 2 आमदार हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. मराठा समाजातून निवडून आलेल्या 29 आमदारांपैकी 26 आमदार हे महायुतीचे आहेत. त्यातही 11 आमदार असे आहेत जे भाजपमधून निवडून आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतून 9 आमदार एवढे निवडून आलेले आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 6 आमदार एवढे सगळे मिळून 26 आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत. उद्धव ठाकरे गटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून 2 आमदार, तर काँग्रेसमधून 1 आमदार हे महाविकास आघाडीमधून निवडून आलेले आहेत. तर मंडळी, ही आहेत मराठवाडा मधील 46 आमदार जे ओबीसी, मराठा आणि आदिवासी, एससी, अल्पसंख्याक ही त्यांची संख्या आहे. तर पुढचा जिल्हा कोणता हवाय?